मी ॲक्च्युली तिथून निघताना तुला मी तुझ्याच फोनची वाट पाहत होते. तुझा असेल म्हणून फोन घ्यायला गेले तर समेत होता फोनवर. तो ऑफिसला येतो म्हणाला. मी म्हटलं नको, पण तो आलाच. मी त्याला अजून एक संधी द्यावी आणि आम्ही आमच्या डिसिजनवर पुन्हा विचार करावा असं तो म्हणतोय. मी त्याचं शांतपणे ऐकून घेतलं आणि मी त्याला सांगणार होते की आता माझं आयुष्य वेगळं आहे, मला हवं होतं तसं. पण तो खूप जेन्युनली बोलायला लागला आणि मला तू आठवलास. काउन्सिलर ऑफिसमध्ये शांतपणे आणि जेन्युनली बोलणारा तू. लग्न संपलं तरी नातं टिकतं म्हणणारा. नातं संपलं तरी प्रेम टिकतं म्हणणारा. रागिणीला तिचा वेळ द्यायला तयार असणारा तू. मग मला वाटलं मी पण समीची बोलायला पाहिजे, त्याचं ऐकून घ्यायला हवं. डोक्यासारखं तेच, मी बरोबर करते की नाही. तुला काय वाटतं राम, मी जे करते ते बरोबर करते ना? मी काय सांगणार सोनल, हा तुझ्या वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न आहे. म्हणूनच तर तुला विचारतीये ना मी राम. आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवा असतं ना आपल्याला, जो आपली स्वप्न त्याची मानतो. तूच म्हणाला होतास. तुला काय वाटतंय, मी समेतला एक संधी द्यावी का रे? हे सांगणं खूप अवघड आहे सोनल. मी फक्त इतकंच म्हणू शकेन की माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू घेतलेला निर्णय चुकीचा असणार नाही.